नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी मिळाली। बार्टी, आरटी, त्याचबरोबर सारथी, महाज्योती, त्याचबरोबर तर्टी ह्या सर्वांचे या ठिकाणी पेपर झाले होते, एक लक्षात ठेवा। आणि त्याचे जे विद्यार्थी मित्रांनो पेपरचे या ठिकाणी आन्सर की आले आहे आणि आपल्याला या ठिकाणी कळणार आहे की आपल्याला या ठिकाणी किती मार्क भेटले आहे, एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा। ज्यांचा सुद्धा बार्टी झाला, आरटी झालं, महाज्योती झालं, तर्टी झालं, त्याचबरोबर सारथी झालं, याचा जो पेपर झालेला आहे तर त्याची आन्सर की या ठिकाणी आले आणि ते आन्सर की कशी चेक करायची हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की आपण 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि बार्टी, आरटी, महाज्योती, सारथी, त्याचबरोबर तर्टी या सर्वांबद्दल आपण वेगवेगळे अपडेट देत राहत असतो। तर सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी आन्सर की चेक करण्यासाठी आपल्याला करायचं काय, सर्वात अगोदर आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये या ठिकाणी यायचं आहे आणि क्रोम ब्राउझरमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं बार्टी आपल्याला लिहायचं आहे। बार्टी जसं लिहिलं आपण तर हे डायरेक्ट एक वेबसाईट या ठिकाणी येणार आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर बार्टी या ठिकाणी मी लिहिलं, बघू शकता। हे बार्टी आपल्याला फक्त सर्च करायचं आहे। बार्टी सर्च केल्यानंतर हे पहिली वेबसाईट येणार आहे, तर ह्या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही थोडं आपल्याला खाली या ठिकाणी स्क्रोल करावं लागणार आहे। आता तुम्ही या ठिकाणी कोणता पण फॉर्म भरला असेल, समजा तुम्ही या ठिकाणी 30चा भरला असेल, या ठिकाणी लिंक दिली आहे, बघू शकता लेटेस्ट न्यूजमध्ये 30 ऑनलाईन लिंक फॉर रिस्पॉन्स शीट अँड चॅलेंज पोर्टल फॉर कॉमन एंट्रन्स टेस्ट CET। आणि त्याचबरोबर आरटी झालं, आरटीची सुद्धा या ठिकाणी CETची या ठिकाणी आन्सर की दाखवत आहे। त्याचबरोबर सारथीची सुद्धा या ठिकाणी CET दाखवत आहे, या ठिकाणी आन्सर की या ठिकाणी दाखवत आहे, रिस्पॉन्स शीट या ठिकाणी दाखवत आहे। त्याचबरोबर महाज्योतीशी सुद्धा या ठिकाणी दाखवत आहे। तर तुम्ही ज्यामध्ये सुद्धा भरला होता तर त्यावर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देऊन देतो। जर समजा तुम्ही या ठिकाणी बार्टीमध्ये भरला असेल तर आपल्याला बार्टीमध्ये क्लिक करायचं आहे आणि खाली थोडं या ठिकाणी यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो लॉगिन आहे, लॉगिनवर आपल्याला ईमेल ID आणि पासवर्ड टाकून द्यायचा आहे। लॉगिनवर जसं क्लिक केलं तर या ठिकाणी ईमेल ID आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून द्यायचा आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्यानंतर साइन इनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपण या ठिकाणी चेक करू शकता। एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देऊन देतो। तर पहा या ठिकाणी मी या ठिकाणी जे आहे सारथीमध्ये क्लिक करतो, बघू शकतो तुम्ही या ठिकाणी सारथीचं कसं आपल्याला चेक करायचं आहे। तर या ठिकाणी खाली आलो, खाली आल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर लॉगिन दिसणार आहे, लॉगिनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला काय टाकायचं आहे, ईमेल ID आणि पासवर्ड टाकून द्यायचा आहे। तर मी या ठिकाणी ईमेल ID आणि पासवर्ड टाकून देतो। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दाखवत आहे पोलीस ट्रेनिंग प्रोग्राम, तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC कंबाईन या ठिकाणी बघू शकता। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी हा जो आहे हे या ठिकाणी रिस्पॉन्स शीट आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। एक प्रिंट या ठिकाणी दिसणार आहे, प्रिंटमधून ऑप्शन, ठीक आहे। तर हे आपले हॉल तिकीटची प्रिंट आहे। त्यानंतर रिस्पॉन्स शीट आहे, तर हे यालाच जे विद्यार्थी मित्रांनो आन्सर की म्हटलं जाते। आणि तुम्हाला काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ॲड ऑब्जेक्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। आणि त्याचबरोबर पहा आपल्याला जर समजा आन्सर की पाहिजे, आपल्याला किती मार्क भेटले, तर आपल्याला रिस्पॉन्स शीटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। चला मी या ठिकाणी रिस्पॉन्स शीटवर या ठिकाणी क्लिक करतो। तर बघू शकता हे हॉल तिकीट या ठिकाणी आली, या ठिकाणी आपला आलेला आहे, बघू शकता आन्सर की आपली आली आहे। तर यामधून आपल्याला कळणार आहे की आपल्याला या ठिकाणी किती प्रश्न या ठिकाणी आपले बरोबर आहे, किती प्रश्न आपले चुकलेले आहे, हे सर्व यामध्ये जे दिलेलं आहे, एक लक्षात ठेवा। तर यामधून तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ही आन्सर की पाहायची आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे।